आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय, कारण जवळजवळ बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा एक महिनाभर तरी होऊन गेला. तर पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला की पुन्हा स्टोनचा प्रॉब्लेम झाला मला. कारण गेल्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, आपले व्हिडिओ आधीचे होते त्यामध्ये सांगितलेलं की पुन्हा एकदा त्रास व्हायला लागलेला आहे. तर म्हटलं थोडा गॅप घेऊया, थोडीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर चालू करूया म्हटलं. कारण एका ठिकाणी थांबायचं नाही, तर सारखं काही ना काही चालू असलं पाहिजे. आपलं घरात चालू असतंच गृहिणींचं काही ना काही. पण बरेच दिवस म्हटलं आपण अपलोड केलेला नाही आहे व्हिडिओ, तर आज करूया म्हटलं. आणि इथून पुढे मग तसाच प्रयत्न करणार की बाबा जास्तीत जास्त की बाबा नेहमी टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण जेव्हा काही हे होईल, तब्येत वगैरे किंवा इतर काही कारण असेल, तेव्हा तेवढ्यापुरतं थांबून पुन्हा चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन. तर आत्ता साडीला फॉल लावताना दिसते, तर आणि 2 होत्या त्या झाल्या, त्यामुळे अंधारही दिसत असेल बाहेर. तर म्हटलं आता एकदा घेतलं आहे तर हातात सर्च करून टाकूया. त्यामुळे ह्या सगळ्या साड्या त्या करून घेतलेल्या आहेत मी, म्हणजे फॉल लावायला घेतलेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळेला बसलेले होते फॉल लावायला. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एकूण 4 साड्या करायच्या होत्या, त्यातल्या ही तिसरी साडी घेतली, तरी चौथी राहिलीच साडी. आणि जेवण वगैरे आवरायचं होतं त्यामुळे ठेवली, पण ती राहिली, ती अजून राहिलेलीच आहे, केलेली नाही. तर साड्यांना फॉल वगैरे लावून झाले. आज दिवा हर्षदानेच लावला, कारण 7 वाजून गेलेले मला, त्यामुळे तिने आज दिवा वगैरे लावून घेतला. आणि भडंग करायचं होतं, चुरमुरे आणून ठेवलेले बरेच दिवस, पण भडंग टाकायला म्हणजे फोडणी टाकायला झालंच नाही. तर शेंगदाणे तोडून घेतले आणि कोल्हापुरी पद्धतीचं दाखवते भडंग आम्ही कसा करतो. तर जिरे, मोहरी आणि आलं लसूण असं घालतो आम्ही दोन्ही. तर आलं थोडंसं घातलं आहे आणि लसूण जरा जास्त प्रमाणात, कढीपत्ता. आणि तिकडे कुकर लावलेला दिसत असेल, कारण कुकर लावून घेतला म्हणजे काय होईल, म्हणजे जेवणाला बरं पडतं. कारण साडी लावायला घेतल्या, म्हणजे साडीला फॉल लावायला घेतल्याने बराच वेळ झाला. कारण 4 साड्या एकूण लावायच्या होत्या, पण 3 साड्यांनाच लावून घेतले. आता म्हटलं वेळ झाला म्हणून उठले, म्हटलं नंतर लावावी ती साडी. तर घरात असं काही ना केलेलं असेल ना, तर मुलांना पण बरं पडतं की आपल्यालाही किंवा कोण आलं वगैरे तर द्यायला वगैरे बरं पडतं. म्हणून म्हटलं भडंग करून ठेवावं. एक 8 दिवसातून 15 दिवसातून असं काही ना काही करून ठेवत असते. थोडंफार करून ठेवते, कारण घरातलं असलं की वेगळं पडतं. विकतचं किती आणलं तरी ते 4 दिवसातच संपून जातं, पण हे घरात आपण असं केलं ना तर एक 8-10 दिवस ते पुरवठी येते. कारण हे अर्धा किलो आपण करतो, पण बरेच दिवस जातं. तेच दुकानातून अर्धा किलो आणलं बेकरीतून वगैरे की ते तेवढं नाही जात, लगेच 4 दिवसात संपून जातं. आणि फोडणी टाकायला घ्यायच्या आधी ना, भडंगची फोडणी टाकायला घ्यायच्या आधी चुरमुरे चाळून घेतले. थोडं चाळून नीट करून घेतलं की बरं पडतं. कारण काही वेळेला ना चिरमुऱ्याच्या अगदी कलरसारखा बारीकसा असं दगड वगैरे मिळू शकतो, काडी मिळू शकते. चिरमुऱ्याची पावडर अशी बारीकशी मिळते बघा चाळल्यावर, असं होतं. त्यामुळे चाळून घ्यायचं. फोडणी केली बघा मस्तपैकी आणि लाल बुंद अशी दिसते. तर हे तिखट वगैरे टाकून घेतलं, हळद. आणि कोणत्याही गोष्टीला जी फोडणी आपण टाकतो ती फोडणीची व्यवस्थित फोडणी बसली ना की तो पदार्थ अगदी छान तयार होतो. तर फोडणी टाकून झाल्यावर ना गॅस मी बंद केलेला, कारण तिखट टाकते वेळेला काय होतं, काही वेळेला जळल्यासारखी होते फोडणी. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं की तिखट टाकून आपल्याला जेव्हा हे करायचं असतं तेव्हा गॅस एकतर बंद करायचं किंवा लो फ्लेम करायची. तेव्हा मी गॅस वगैरे बंद करून घेतलेला आहे. आज जी मी भाजी आमटी शेअर करणार आहे ना, त्यामुळे ते गॅस वाचतो आपला, म्हणजे गॅसची बचत होते. आणि रात्रीच्या जेवणाला आता करणार आहे, तर म्हटलं शेअर करावी तुमच्याशी. कारण होतं असं की गॅसही वाचतो आणि एकाच वेळेला आपली भाजी आमटी होऊन जाते. कारण आजही तसा वेळ झालेलाच आहे आणि मग म्हटलं शेअरही करावी तुमच्याशी. कारण आज फॉल लावत होते, त्यानंतर भडंगही करायचं, कारण बरेच दिवस राहिलं आणि एकदा राहिलं ना की मग राहतंच असं होतं. तर म्हटलं भडंगही करावं, नाहीतर राहिलं की आज पुन्हा उद्यावर गेलं असतं ते, आणि आज करेन उद्या करेन असं होतं. मग म्हटलं भडंगही करून घ्यावं आणि भाजी आमटीची रेसिपी करणार आहे, तर ती शेअर करावी. चुरमुऱ्यांना गॅसवर हलकेसे गरम केले मोठ्या पातेल्यात, आणि शेंगदाणे आणि फोडणी ते सगळं म्हटलं टाकून घेतलेलं आहे. आणि ते आता सगळं हलवून घेणार आहे. आता हे झारा आहे ना जो, त्याने थोडंसं अगदी हलकंसं हलवणार आणि हाताने हलवून घ्यायचं. हाताला न भाजता अगदी हलक्या हाताने असं ना चुरमुऱ्यांना चोळून घ्यायचा तो मसाला. तर पुढे जाऊन बघा हा असा छान असं तयार होतो. प्रत्येक चुरमुऱ्याला जो काय मसाला आपण घातलेला आहे तो सगळा लागतो. तर मस्तपैकी असं भडंग तयार झाला. आपण विकतचा जो भडंग खातो ना, तर तो फक्त म्हणजे चिरमुरे, शेंगदाणे, बाकीची फोडणी म्हणजे कढीपत्ता वगैरे, बाकीचं सगळं चटणी वगैरे असतं. पण आमच्या इथे म्हणजे कोल्हापूरमध्ये कसं आहे की भडंग केलं की त्यामध्ये फरसाण मिक्स करायचंच, नाहीतर मग भडंग नाही. कोल्हापुरी भडंग म्हटलं की त्यात फरसाण मिक्स केलेलाच भडंग. तर इथे काय केलं मी, बटाटे 2 त्याची साल काढून घेतलेत, कोबी आणि कांदा ते सगळ्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत आणि कुकरमध्ये घेतले. तर याबरोबरच ना टोमॅटो किंवा मिरची घातली तरी चालते. तर मी मिरची आणि टोमॅटो घातलेले नाही, एवढे लावले. आणि याला आता शिट्टी देऊन घेणार आहे कुकरला. कुकर लावला आणि चपातीचं पीठ मळून घेतलं आणि कुकरला शिट्टी झाली. थंड झाल्यावर
म्हणजे थोडंसं कोमटच आहे, तर तेव्हा फोडणीची म्हटलं तयारी करावी. तर फोडणीसाठी इतर भाज्यांना आपण कांदा वगैरे कापतो ना, तसं बाकीचं काही नाही आहे जास्त. तर टोमॅटो तेवढा बारीक चिरून घेतला आहे आणि आता पुढे जाऊन आपण बघूयाच फोडणी. तर कढई पण काय केलेलं, भडंगसाठी वापरलेली ना तीच घेतलेली, कारण त्याचं जे तेल वगैरे लागलेलं ते पुसून चुरमुरे वगैरे सगळे त्यात टाकून वगैरे पुसून सगळी घेतलेली होती. तेलकट बाजून जर असं दिसत असेल, कारण काही वेळेला ना आपण तळलं वगैरे आणि त्यात काही गोष्टी केल्या भाजी आमटी, त्याला चव पण छान येते. तर कारण फोडणी तुम्हाला मी दाखवलंच की गॅस बंद करून वगैरे मी टाकलेलं, त्यामुळे जर करपली किंवा चिकटली तर मात्र ते कढई वगैरे चांगली अगदी स्वच्छ करून घ्यावी लागते. तर तेल तापलं का होण्यासाठी थोडेसे जिरे टाकून घेतले आणि मोहरी काही टाकलेली नाही मी, तर जिरेच टाकलेत आणि धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला मी नंतर घातलेला आहे. तर ते सगळं टाकून घेतलं आणि इथे ना गॅस कमीच करून हे केलेलं आहे, कारण अशा जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा जळण्याची शक्यता असते बऱ्याचदा. त्यामुळे एकतर गॅस बंद करायचा किंवा गॅस एकदम फ्लेम बारीक करायची. तर तिखट टाकून घेतले, तर ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी नाही तर तिखट जे आपलं असतं ते टाकले आणि टोमॅटो, आलं लसूण पण टाकायचं आहे आणि सगळं छानपैकी परतून घ्यायचं. टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेला आहे, पण तो अगदी सॉफ्ट करायचा आहे आणि आलं लसूणचा वासही जाईल. कांदा वगैरे नाही, पण जो काय टोमॅटो आहे ना तो पूर्ण अगदी सॉफ्ट झाला पाहिजे. तर त्यासाठी मी झाकण ठेवणार आहे कढईवर. तर आलं लसूण मसाले आणि टोमॅटो टाकलेला आहे. तर कांदा यामध्ये टाकलेला नाही, कारण कांदा आपण शिजत लावलेलाच आहे कुकरला. आता कढईवर हे मी झाकण ठेवलं नसतं ना, तर थोडा वेळ जरा जास्त लागला असता आणि मग गॅस जरा जास्तच लागतो आपल्याला. तसंच पाणी पण आपण तापवतो, पाण्याच्या भांड्यावर अनेक वेळेला होतं तसं माझ्याकडून होतं की वरती आपण झाकण नाही ठेवलं तर जरा वेळ लागतो, पण तेच जर आपण झाकण ठेवलं तर लवकर पाणी तापतं, गॅसची बचत होते, दोन्ही कामं होतात. इथे आपली गॅसची बचत झालेलीच आहे आणि पुढे जाऊनही सांगते की आपली कशी गॅसची बचत झालेली आहे आणि एकाच वेळेला कशी भाजी आमटी आपल्याला करता येते. आणि कांदा असल्यावर कसं होतं, कांदा थोडासा भाजत आल्यावर मध्ये मिरची टाकली तर चालते आणि पहिलीच फोडणी टाकली असली त्याचा जरासं जो स्मेल असतो किंवा जी टेस्ट असते ना त्यात फरक पडतो. त्यामुळे काय केलेलं, टोमॅटो जरा वेळ भाजत आल्यावर मी ती मिरची टाकलेली आणि मग हळद टाकली. कुकरमध्ये शिजून घेतलेला ना बटाटा, कांदा आणि जो कोबी होता ना ते काय केलेलं, स्मॅश केल्यासारखा केला आणि तो आता या फोडणीमध्ये टाकला आणि आपल्याला हवं तेवढं मग पाणी घालून घ्यायचा. कारण मग जेव्हा मी कुकर लावला तेव्हा मोठे मोठे होते बघा, कोबी किंवा कांदा बटाटा मोठे मोठे तुकडे लावलेले. तर असं मला प्रश्न येतो की बाबा हे शिजेल की नाही, तर शिजतं ते एकदम लगेच सॉफ्ट होतं, शिजून जातं. तर भाज्या असतात ना त्या शिजायला जरा वेळ लागतो, पण कांदा बटाटा आणि कोबी असा आहे ना की चटकन शिजून जातो. कुकरमधून शिजल्यावर हे आणि स्मॅश करून हे भाजीमध्ये घालायचं. म्हणजे भाजी आमटी एकच केलेली आहे, पण ओळखत नाही की कसलीही भाजी किंवा आमटी आहे, काही ओळखत नाही. हे काय होतं, दोन्ही सोबत होऊ शकतं, भाताबरोबर आणि आपण चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो. जितकं होतं ना तितकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण दोन्हीबरोबर खायचं आहे. आणि थोडंसं हे आटेल पाणी, भाजीवर थोडंसं मसाले वगैरे मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी आटेल. हे गरम मसाला मीठ हे पण टाकून घ्यायचं आणि इतकी सुंदर होते ही भाजी आणि दोन्हीबरोबर अगदी सगळी आवडीनं खातात. यामुळे बघा गॅसची बचत होते आणि एकाच वेळेला भाजी आमटी तयार होते. आता चपाती केलेली ती काय मी शेअर केलेली नाही आहे. तर जेवण खाऊन सगळं आटपलं, सगळं भांडी वगैरे सगळं किचन वगैरे आवरलं आणि टी व्हीचा कार्यक्रम बघता बघता म्हटलं लसूण पाहिजे होता दुसऱ्या दिवशीसाठी, तर तो सोलून घेते. तर हसताना वगैरे जर असं दिसत असेल तर काही हे झालं की असं आपण त्यावर रिॲक्ट होतो. म्हणजे काही वेळेला हसतो आणि काही जर ह्याचे कार्यक्रम असले तर अगदी लगेच डोळ्यात पाणी येतं. तर टी व्हीवरचे असे काही प्रोग्राम असतात ना त्यामुळे माइंड फ्रेश होतं किंवा काही जरी असेल तरी आपल्याला विसरायला होतं आणि दिवसातून थोडा वेळ का असे ना हसलं पाहिजे. तर इथं माझी 3 कामं चालू आहेत, डोळ्याने बघते, हाताने लसूण सोलते, माइंडही रिफ्रेश होते. आणि बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ शूट केला, एडिट केला आणि आता तुमची शेअर करते. फार छान वाटते आज, कारण बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहे, छान वाटलं आज. आता कार्यक्रम बघताना जितकी मी हसते ना तर आपल्या मनाला छान वाटलं की आपण हसतो बघा. तर तसंच मला आजही छान वाटते व्हिडिओ शेअर करताना. जसं आपण काम करत असतो ना तसेच थोडीशी जीवनात एन्जॉयमेंट पण पाहिजेच. तर पहा, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.